हरिओम. राम कृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 61, 62, 63. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुन्हा एकदा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मन आणि इंद्रिये यांना संयमाने भगवतपरायण करण्याची प्रेरणा व इंद्रिय विजयी पुरुष यांची प्रशंसा या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेली आहे. जो आपलं मन आणि इंद्रिय यांना संयमाने वागवून भगवत परायण करण्याची जी प्रेरणा देतो आणि इंद्रिय विजयी पुरुषाची, त्याला इंद्रिय विजयी पुरुष म्हणतात, तर त्याची प्रशंसा भगवंतांनीच केलेली आहे. याचा अर्थ म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर ठेवून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. 6व्या अध्यायामध्ये अत्यंत सूक्ष्मरित्या
कशा पद्धतीने ध्यान करावं हे आपण बघणारच आहोत. पण भगवंत म्हणतात की तुम्ही माझं ध्यान करा, कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते आणि जो मतपरायण होतो त्याची बुद्धी स्थिर होते. मागील आठवड्यात आपण कासवाचे उदाहरण पाहिले. संकटाच्या वेळी कासव जसे आपले सर्व शरीर म्हणजे बाहेरचे शरीर, 4 पाय 1 डोकं आपल्या कवचामध्ये जे पाठीवर असतं ते आखडून घेतं, त्याचप्रमाणे आपणही सर्व व्यवहारामध्ये विवेकपूर्ण वागणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये नेहमी वेगवेगळे विचार क्षणाक्षणाला येतात. कल्पना करणं, विकल्प करणं हे मनाचंच काम आहे. विचार येण्याची आपण मागे विविध कारणं बघितली. त्यामध्ये ज्ञानेंद्रिय, नाक, कान, डोळे, जीव व त्वचा यांच्या मार्फत आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ही पंचमहाभूतापासूनच निर्माण झालेली आहेत. सर्व पंचमहाभूतापासून आपला देह निर्माण झालेला आहे. त्याच्या तन्मात्राचा अभ्यासही आपण थोडासा केला. आकाशाची तन्मात्रा शब्द, वायूची स्पर्श, पृथ्वीची गंध, पाण्याची स्वाद किंवा चव आणि अग्नीची तन्मात्रा रूप आहे. व पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतात ते हेच. आता विचार काय येतात याच्याबद्दल आपण थोडस बघितलं. ते कर्मेंद्रियांकडून काम झाले की विचार येतात, ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान मिळाले की मग विचार येतात. तसेच स्वप्न, प्रारब्ध, कल्पना, विविध रहस्यामुळे, वेगवेगळ्या मनस्थितीमुळे आणि विशिष्ट कामच नसले की आपण बघितलं की रिकामे घर सैतानाचे घर, याप्रमाणे मनामध्ये आपल्या विचाराचे काहूर चालू असते. इंद्रियांचा मूळ स्वभाव हा विषय भोगणे हे आपण वारंवार ऐकलेलं आहे. त्यामुळं त्याचं नियमन करणं खूप अवघड आहे. हे पण आपण विश्वामित्र ऋषींच्या उदाहरणाने बघितले. विश्वामित्र, मेनका, शकुंतला, दुष्यंत असे सगळे आपण उदाहरणं मागे बघितले. त्यानंतर आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, तर आत्म्याच्या चेतनेचा अनुभव घेणे. आपलं म्हणणं आपल्यालाच विचारायचं. मन म्हणजे स्मृती, आठवण. आता मनाची व्याख्या करताना आपण अजून त्याच्यामध्ये थोडस छोटं रूपांतर केलंय. ते म्हणजे मन म्हणजे स्फूर्ती, आठवण, अनुभव, धारणा, वातावरण, परिस्थितीत जे विचार करते, या सगळ्या परिस्थितीमध्ये जे विचार करते त्याला मन असं म्हणतात. ती एक मनाची व्याख्या झाली. आपण स्वतःला सत्यामध्ये नेहमी स्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे सर्वांगीण विजय आपला हा निश्चित आहे. आपण आपले नित्यकर्म करतो ते कोणाच्या आज्ञेने करतो, तर हे कसे घडते याचा विचार करणं म्हणजे आत्मज्ञान, अशी सोपी व्याख्या आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या विचाराचं साक्षी होणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. त्यासाठी आपण गाडीचं उदाहरण बघितलं. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर आपलं मन शांत असावं, धीर गंभीर असलं पाहिजे, आपल्याला मूळतः थोडीशी परमार्थाची आवड असावी, त्यानंतर स्वतंत्र विचारशक्ती, प्रेमळपणा, नीती मर्यादा पाळणं आपलं कर्तव्य आहे आणि विवेकपूर्ण कार्य करणं हेही आपलं कर्तव्य आहे. तेव्हा आपल्याला आत्मज्ञान सहजासहजी प्राप्त होऊ शकतं. जाणीवपूर्वक इंद्रियांचे विषय न करणारा, जरी इंद्रियांकडून सेवन केले नाही तरी त्यास मनातून हे विषय आवडत असतात. प्रत्यक्ष
आपण जिलबी पाहिली, आपण नाही खाल्ली, तरी मनामध्ये मात्र चालू असतं की थोडीशी मिळाली असती तर बरं झालं असतं. त्याचप्रमाणे विषयांची आवड नाहीशी होत नाही, मात्र स्थितप्रज्ञ पुरुषाची आसक्ती मात्र परमात्म्याच्या अनुसंधाने नाहीशी होते. ज्ञानेंद्रियामध्ये जीभ व डोळे हे दोन अत्यंत महत्वाचे इंद्रिय आहेत. स्थितप्रज्ञ होण्यासाठी जिभेवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आवश्यक तेवढं बोलणं आणि डोळ्यांनी योग्य ते पाहणं याची हळूहळू आपण सवय जाणीवपूर्वक लावून घेणं गरजेचं आहे. नुसती सवय लावणं आणि जाणीवपूर्वक लावून घेणं याच्यातही खूप फरक आहे. शरीररूपी झाडाच्या या 5 फांद्या जर योग्य प्रमाणात असल्या तरच मोक्षाची प्राप्ती होते. अर्थात भगवंतासाठी जगण्यासाठीची सवय इंद्रियांना लागली की आपलं सगळं काम सोपं होतं. यामध्ये भगवंत हा खूप मोठा महत्वाचा दुवा आहे. मानवाची इंद्रिय खूप प्रबळ असतात, त्याचे वर्णनही आपण पाहिले. पतंजली मुनींनी सांगितलेल्या अष्टांग योगाची माहितीही आपण बघितली. साधनेमध्ये यशस्वी होता होता माणसाला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धींचे प्रकार, सिद्धी प्राप्त झालेल्या व्यक्तींची उदाहरणं तीही आपण बघितली. सिद्धी कशामुळे प्राप्त होते, तर तपामुळे प्राप्त होते. सिद्धी योगानेही प्राप्त होते आणि सिद्धी मंत्रानेही प्राप्त होते. अष्टसिद्धी या कोणत्या, याचा आपण धावता आराखडा घेऊ, आलेख घेऊ. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी आहेत. याच्यापेक्षाही पुढे मोक्ष असल्याने अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तरी सिद्धीमध्ये आपण स्वतःला अडकून नाही घ्यायचं. साधना अखंडतेने चालूच ठेवायची. साधनेसाठी नवविधा भक्ती अत्यंत महत्वाची असते व तिच्यामुळेच आपल्याला मोक्षाची द्वारे उघडतात. आणि कोणाला कोणतं नवविधा भक्ती योग्य होईल ते आपणच आपला अभ्यास करण्याची गरज आहे, हे पण आपण बघितलं. सावधान, ह्या श्लोकात आपले सर्व इंद्रिय ताब्यात ठेवून चित्ताला स्थिर करावे. पण हे सर्व केवळ परमात्म्याचा ध्यास मनाला लागला पाहिजे तरच हे शक्य आहे, अन्यथा हे पूर्णतः अशक्य आहे. भक्ती, कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय नेटका साधला म्हणजे मनुष्य ब्रह्मज्ञ झाला असे समजावे. कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत? गीतेचं सार जे आहे, जे 4 योग आहेत त्याच्यामधलं कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय आपल्याला जर साधला तर आपल्याला ब्रह्म म्हणजे काय हे समजतं आणि मग आपल्याला ब्रह्मज्ञ असं समजलं जातं. ब्रह्मज्ञ म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. ज्याला हे व्यवस्थित ज्ञान कळाले की कर्म किती करावे, भक्ती किती करावी, नेमकी कोणती करावी व किती करावी, पुरुष आणि प्रकृती यांचा नेमका संबंध काय, पुरुष हाच करता असतो, त्याच्यापासूनच माया म्हणजे प्रकृती निर्माण होते. पुरुष आणि माया यांच्याशिवाय या ब्रह्मांडात काहीही घडू शकत नाही. आपणास जीवनात श्रवण मनन निधिध्यास करून आत्मा ओळखता येतो. आत्मा आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे, त्याची जाणीव प्राप्त करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी काय लागतं? श्रवण. आत्म्याबद्दल नेहमी आपण ऐकलं पाहिजे, आत्म्याबद्दल मनन केलं पाहिजे आणि निधिध्यासन सुद्धा केलं पाहिजे. आता श्रवण म्हणजे ऐकणं, मनन म्हणजे जे ज्याच्याबद्दल सारखा विचार करते तेही बाह्य मन व अंतर्मनाच्या साह्याने. निधिध्यास म्हणजे भगवंताचे प्रेमाचाच ध्यास लागणे, इतर कोणत्याही विषयाचा ध्यास लागता कामा नये.
भान असता कामा नये, तरच माणसाला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. एकदा का आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे मग त्याला सर्व काही समजले असे जाणावे. ही रस्सीखेच सारखी सुरू असते बरं का आपल्या आयुष्यामध्ये. कशी? एका बाजूला आत्मज्ञान व त्याचीच सत्ता सर्वात प्रबळ आहे असं मानणं, आणि दुसऱ्या बाजूला आपली प्रबळ इंद्रिये मनास वाटेल तशी इंद्रिय सुखाला आवरण्यास समर्थ असणं, म्हणजे स्थितप्रज्ञता. यालाच इंद्रिय जय असेही म्हणतात. हा इंद्रिय जय अवश्य आपल्याला जाणीवपूर्वक घडवून आणला पाहिजे. इंद्रिये जोपर्यंत शक्तिमान आहेत तोपर्यंत भ्रम होण्याचा संभव असतो. आपल्या विवेकाने मनोनिग्रह कितीही केला तरी इंद्रियाचा ओढा मोठा शक्तिमान असतो, प्रबळ असतो. हा इंद्रियाचा ओढा जेव्हा माणसाला भ्रष्ट करेल त्याची काहीही शाश्वती देता येत नाही. एका क्षणात आपले इंद्रिय विषयाकडे ओढू शकतात आणि त्यामुळे आपली नीतिमत्ता भ्रष्ट होऊ शकते. एकदा का माणूस विवेक भ्रष्ट झाला रे झाला की माणूस पुन्हा मृत्यूलोकात जन्मतो. त्यामुळेच विषयाच्या उपभोगाविषयी उदासीनता, इंद्रिये व मन यांचे संयमन करण्याचा अभ्यास या दोन गोष्टीचे अवलंबन विवेकशील पुरुषाने क्षणोक्षणी करणं गरजेचं आहे. क्षणोक्षणी म्हणजे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत उपभोगाविषयी उदासीनता आणि इंद्रिय व मन यांचं संयमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. एखादा क्षणही इंद्रियांचा संयम सुटला तर इंद्रिय आपले विषय सुख लगेच भोगायला लागतात. त्यामुळं वासना अधिकच प्रबळ होते. मग कोणताही सारासार विचार नाही, विवेक नष्ट होणं, माणूस बरी वाईट कृत्ये देहाच्या मार्फत भोगतो, त्याला भ्रम होतो आणि एकदा का भ्रम झाला की त्याचा विवेक नष्ट होतो. म्हणूनच इंद्रियाचे आणि मनाचे नेहमी दमन करावे. आता ह्या सगळ्या तात्विक भाषा झाल्या. जोपर्यंत आपण व्यवहारातलं एखादं उदाहरण घेत नाही तोपर्यंत ते आपल्याला चपकन लक्षात येत नाही. यासाठी व्यवहारातलं एक उदाहरण आपण बघूया. दोरीने बांधलेला कुत्रा ज्याप्रमाणे, एक कल्पना करूया की एक दोरीने पक्क्या दोरीने एका कुत्र्याला बांधलाय, ज्याप्रमाणे, आणि त्या कुत्र्याच्या जवळ त्याचं आवडतं खाद्य जे आहे ते केवळ 5 फुटावर ठेवलेलं आहे. ते त्या कुत्र्याला दिसतंय. मग ते त्याला जेव्हा दिसतो त्यावेळेस तो त्या दोरीला सारखे हिसके द्यायला सुरुवात करतो. हा साधा अनुभव आहे, त्याच्यात काही फार मोठं नाहीये, पण त्याच्यातून बघा आपण काय शिकतोय. कदाचित दोरी तुटली तर तो क्षणार्धात आपल्या खाद्यावर धावून जातो व ताव मारतो. त्याप्रमाणे मोठ्या तपस्वी माणसाचे इंद्रियही गुप्त वासनेमध्ये अडकू शकतात. ती वासना गुप्त असते, तो वरून दाखवत नाही, पण त्याच्या अंतर्मनामध्ये असते. जर त्याने भगवंताची अनन्य भक्ती केली असली व त्याचे सर्व इंद्रिय हे परमेश्वर चरणी वाहिलेले असले, म्हणजे तोंडाने भजन करणे, कानाने भगवंताची स्तुती ऐकणे, डोळ्याने भगवंताचे रूप निहाळणे, तोंडाने भगवंताचे नामस्मरण करणे, नाकाने भगवंताचेच प्रसादात्मक मिळालेल्या फुलाचा सुगंध घेणे, किंवा भगवंताला अत्तर कोणतं आवडतं? हिना, तर ते हिना अत्तराचा वास घेणं आणि त्वचेने त्याच्या चरणकमलाचा स्पर्श नेहमी मनाने अनुभवणे. अशा प्रमाणेच भगवंताचा अनुसंधानाने मनाचा विचार करणं, भगवंताचंच मनन करणं, भगवंताचंच चिंतन करणं, भगवंताचाच निजध्यास राखणं म्हणजे भगवंताची अनन्य भावाने सेवा करणे होय. बुद्धीने भगवंतमय होणं, त्याच्याच लीलांचा अभ्यास करणं,
चित्तामध्ये त्याच्याच सर्व गोष्टी, इतर गोष्टी मनामध्ये ठेवायच्याच नाही. आपल्या चित्तामध्ये भगवंताचं चरित्र काय आहे, त्याच्या लीला काय आहेत, त्याचे उपदेश काय आहेत, त्या आपल्या मनामध्ये, आपल्या मनाच्या कुपीमध्ये जतन करून ठेवाव्यात. आणि अहंकाराचा पूर्णपणे नायनाट झाला रे झाला की माणसाला आपले सर्व इंद्रिय संयमन करणे, क्षणोक्षणी संयमन करणे सहज शक्य होऊ शकेल, असा या श्लोकाचा सहज अर्थ आहे. इंद्रिय नियमन आणि संयमन हे आपण बघत होतो. या अध्यायातील म्हणजे दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 54 मध्ये अर्जुनाने स्थितप्रज्ञ किमासीत असे विचारले की स्थितप्रज्ञाची काय म्हणणं आहे किंवा त्याला कसं ओळखावं. तर या श्लोकात उत्तर दिलेले आहे, युक्त आसीत मत्पराहा. या 54व्या श्लोकातलं प्रश्नाचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे, ते पण एका 3 शब्दामध्ये. युक्त आसीत मत्पराहा म्हणजे ईश्वराशीच एकनिष्ठ राहून हो, म्हणजे तू स्थितप्रज्ञ होशील. भक्तियोग ह्या संपूर्ण योगाचं सार भगवंताने अंतिम अध्याय 18 मध्ये सांगितलं आहे. मग आता भक्तियोग वाचायचा, त्याचे श्लोक किती आहेत ते सगळं मान्य आहे, परंतु फक्त एकाच 3 शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर मनमना मत भक्तो इतकेच सांगितले आहे. अर्थात भगवंत सांगतात की तू फक्त माझाच भक्त हो. याचा कंसात अर्थ काय आहे, इतरांचा भक्त होऊ नको. नेहमी माझ्यातच मनाला रममाण कर, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, म्हणजे ती सर्व भक्ती मलाच प्राप्त होईल. आपण वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे की केवळ एकाच भगवंताची म्हणजे भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करावी. इतर सर्व देवतांचे पूजन, अर्चन, नामस्मरण शक्य केल्यास प्रथम त्या देवतांना आणि नंतर ते भगवान श्रीकृष्णाला मिळतेच मिळते. म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणतेही धार्मिक कार्य करताना आपल्या लक्षात आलं असेल हे किंवा नसेल आलं तर आता जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण ऐकूया की प्रथम भगवान श्रीकृष्णाच्या 24 नावांचा उच्चार करतो आपण सगळे आणि मगच आपल्या धार्मिक कार्याला सुरुवात होते. व धार्मिक कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो तत्सत कृष्णार्पणमस्तु, किंवा असं म्हटलं जातं की विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः असा नामोच्चार आपणाकडून पुरोहित म्हणजे पूजा सांगणारा ब्राह्मण करून घेतो. हे कधीही विसरता कामा नये. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान श्रीकृष्णाचा मंत्र बहुतेक सर्वजण म्हणतात. आपणही हा मंत्र दररोज सकाळी फक्त 11 वेळेस व रात्री 11 वेळेस झोपताना तरी म्हणावा. 11 पेक्षा जास्त वेळेस मंत्राचा उच्चार केला तर तो अधिकाधिक आपल्याला प्रभावशाली बनवेल, हे निश्चित आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी अध्यात्मातील सर्वात मोठी प्रगती म्हणजे मोक्षप्राप्ती, यासाठी इंद्रिय संयमावरच भर दिलेला आहे. इंद्रिय विषयावरील आसक्ती मनापासून सोडली की मनुष्य अध्यात्मातील प्रगती झपाट्याने करतो. हे साधं गणित आहे. तो योगनिष्ठ होतो, जीवनाच्या अंतिम सुखाकडे, समाधानाकडे वाटचाल करू लागतो. त्याला विषय विषाप्रमाणे भासू लागतात. पुन्हा सांगतो, त्याला विषय विषाप्रमाणे भासू लागतात. तो विषय सुखांच्या लालचेने फसत नाही. त्याला लवकरच आत्मज्ञान प्राप्त होते. आणि आत्मज्ञानाची फलश्रुती काय आहे, तर तो नेहमी समाधानी, आनंदी व शांत असतो. तो भगवंताला विसरूच शकत नाही. बाह्य विषय जाणीवपूर्वक सोडले, मनात तर विषयाचे चिंतन असेल तर आध्यात्मिक प्रगती होणार नाही. तात्पर्य, मनामध्ये विषयाचं चिंतन आहे आणि वरून प्रवचन करतोय, त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती शून्य.
अशा मनुष्याला संसारातच राहावे लागते. विषय वासनेच्या जाळ्यात तो नेहमी गुरफटून राहतो. यशस्वी संसार करून परमार्थात ज्येष्ठत्व मिळवणारे एकमेव संत संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणी ह्या गावी वास्तव्य करणारे सन 1544 साली होऊन गेले. आता 2025 चालू आहे. म्हणजे सुमारे 481 वर्षापूर्वी एकनाथ महाराज होऊन गेले. त्यांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिलाय. त्या भागवत ग्रंथातील 11व्या अध्यायातील 909 क्रमांकाची जी ओवी आहे त्यामध्ये आमचे आवडते एकनाथ बाबा म्हणतात, त्यांना नाथ बाबा असंही म्हटलं जातं. सकळ सांडोनी वना गेला, तो त्यागची वनी वनिता चिंतू लागला. तो त्यागची बाधकत्वा आला, उलथोनी पडिला परिग्रही. याचा अर्थ काय की मनात विषय वासना जर असेल तर नुसता संन्यास घेऊन किंवा वनात जाऊन चालणार नाही. म्हणून साधना करणारा साधक आत्मज्ञानी असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचे अखंड ध्यान त्याच्या हृदयामध्ये जागृत असावे लागते. मग हे प्रयत्नाने जमतं का? निश्चित जमतं. दररोज 1 मिनिट आणि त्याच्यामध्ये त्या पटीने आपण जर मिळवले तर काय आपली प्रगती होईल याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. मी ते सांगतो तुम्हाला. 3 मिनिट आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितले. त्याचं उदाहरण थोडक्यात असं की आज 1 मिनिट मी ध्यान केलं किंवा भगवंताच्या अनुसंधानात राहिलं तर उद्या 2 मिनिट करणार आणि आज 2 मिनिट केलं की परवाच्याला 2 + 2 4 करणार. ह्या पटीमध्ये मग आपल्या लक्षात येईल की आपण किती भगवंताच्या अनुसंधानामध्ये निश्चितपणे राहू शकतो. मन आत्मरंगी लावावे लागते. नुसते लावायचे नाही, ते आत्मरंगी नुसतं लावायचं नाही तर रंगून सुद्धा गेलं पाहिजे मन. रंगून जाणे याचा अर्थ सर्वांगीण फक्त भगवंताचाच विचार करणे. बरं, आठवण करणे. जसा एखादा तरुण एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला काही सुचत नाही. त्याचं खाणं पिणं झोपणं त्याला काही सुचत नाही. सारखं तो तिचं चिंतन करतो, मनन करतो. आणि अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा सगळ्यांनी क्षणोक्षणी भगवंताचे मनन चिंतन केले की आपल्याला खरं सुख शांती समाधान समृद्धी 100% मिळते. हे मी शपथपूर्वक आपणास निश्चितपणे सांगत आहे. आता आपण सर्व सजग जाणकार श्रोते आहात. आपण आपल्या जीवनामध्ये भौतिकदृष्ट्या यशस्वी आहातच, पण खऱ्या सुखासाठी व शांतीसाठी आपण भगवद्गीतेचं श्रवण आपल्या पूर्वपुण्याने करत आहात. हे कधीही विसरू नका. बरं, मी कोण आहे? मी स्वतः पद्माकर. मी बालवाडीचा थोडासा अभ्यास करणारा विद्यार्थीच आहे, पण त्या अभ्यासाचा सारांश सांगण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली. ती मी माझ्या अत्यल्प क्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. कशी? तर आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाचे बोबडे बोल कौतुकाने ऐकते, बाळ चुकला तरी ती त्याला उदार अंतःकरणाने माफ करते, पण बाळाचं कौतुकही करते, अगदी त्याचप्रमाणे माझे बोल आपण गोड करून घ्यावे व त्यातील आपणास योग्य व उपयोगात येणारे तत्व, माहिती इत्यादी आपल्या जीवनात अवश्य अंमलात आणावी, ही कळकळीची मुद्दाम विनंती. सावधान. आजच्या श्लोकात भगवंतांनी विषयाचा त्याग करायला सांगितलाय. याचा अर्थ 100% संसार सोडून देणे नव्हे बरं, तर विवेकाने संसार करणं हे प्रमुख तत्व आहे. आपल्या उदाहरणासाठी काही गोष्टी द्याव्याच लागतात, काही बोलावं लागतं. त्याप्रमाणे मी आता बोलतो. आपल्या पत्नीशिवाय
इतर कोणत्याही स्त्री संबंधात नुसता विचार करणं म्हणजे दुधाच्या मोठ्या टाकीमध्ये चिमुटभर मीठ टाकल्यासारखं होईल. हीच गोष्ट पतिव्रता स्त्रीच्या बाबतीतही आहे. तिने परपुरुषाचा नुसता विचार करणं म्हणजे पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये विषाचा फक्त एक थेंब टाकण्यासारखं आहे. तो एकच थेंब ते अन्न खाणाऱ्याचा घात करू शकतो. त्याचप्रमाणे विषयाचे चिंतन सुद्धा माणसाच्या सर्वांगीण प्रगतीला घातक ठरू शकते. एका सुभाषितामध्ये स्पष्टपणे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. विषस्य विषयाणांच दूरमन्यंत दर्शनम उपभोक्तं विषम हंती विषया स्मरणादपि. अर्थात विष आणि विषय हे शब्द दिसायला सारखेच दिसतात, पण यामध्ये फक्त य ह्या अक्षराचा फरक आहे. पण विष प्यायल्याने माणसाला मरण येते हे खरं आहे, पण विषयाचे केवळ स्मरण जरी केले तरी मनुष्य मनाने मरून जातो. म्हणजे त्या क्षणापासून त्याचे अधःपतन हळूहळू पण निश्चितपणे सुरू होते. त्याच्या प्रगतीला अडथळे यायला सुरुवात होतात. रावणाचं उदाहरण आहेच आपल्याकडे. म्हणून आपण विषयाचा त्याग करून मतपर झाले पाहिजे आणि आपले मन ईश्वराकडेच वळवले पाहिजे. वामन पंडित म्हणतात, विवेके विषय सोडी तथापि निर्गुडी नगे गोडी, म्हणून इंद्रिय ग्राम जोडी मागुती गोडी विषयांची. आपण विवेकाने विषय भोगाचा त्याग करतो, पण सगुणाऐवजी निर्गुणामध्येही आपलं मन लागत नाही हो. निर्गुणाचं ध्यान करा असं म्हटलं तर नाही लक्षात येत. तर निर्गुणाचं ध्यान करायचं, त्याऐवजी सुरुवातीला संत महात्मे सांगतात सगुण भगवंताच्या सगुण रूपाचं तुम्ही ध्यान करा. म्हणूनच अगोदर मूर्तीपूजा म्हणजे सगुण रूपाकडे मन लावावे, त्याची पूजा करावी, नवविधा भक्ती करावी. कारण सुरुवातीला निर्गुणामध्ये मन लागत नाही. निर्गुणात मन रमले नाही की माणूस परत आपला इंद्रिय सुखाकडे धावतो. म्हणून नेहमी सगुणच भक्ती करणं आवश्यक आहे. नंतर कालांतराने मानसपूजा आपण बघितली, त्याप्रमाणे नंतर कालांतराने मन आपोआप निर्गुण भक्तीकडे वळते, हेही तितकेच खरे आहे. सावधान. आता पुढील श्लोकामध्ये विषयाच्या चिंतनाने काय होतं नाही ऐकायचं आम्हाला तुमचं. आम्ही नाही सांगणार, तुम्ही काही सांगत असतात. म्हणून भगवंतांनी त्याच्यासाठी उदाहरण काय दिले किंवा पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. चिंतनाने, विषयाच्या चिंतनाने काय नुकसान होतं तर लोभ, आसक्ती, लालसा इत्यादी अवगुणांची उत्पत्ती होते व माणसाचे अधःपतन म्हणजे प्रगतीच होत नाही. याचं कथन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला करतायत. ध्यायतो विषयान् पुंसः संगतेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. अर्थात नेहमी विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयामध्ये आसक्ती उत्पन्न होते, त्यामुळे विषयाची कामना उत्पन्न होते आणि कामना जर पूर्ण झाली नाही तर त्या माणसाला राग येतो. आता रागाचं मूळ कुठे आहे तर आपली कामना पूर्ती झाली नाही तर. आणि कामना कुठलीही असू शकते. भगवंताने जगातील सर्व माणसात राग का उत्पन्न होतो याचेच नव्हे तर अखिल जीवसृष्टीत प्रत्येक प्राणी मात्रामध्ये
किडामुंगीपासून ते हत्तीपर्यंत राग का उत्पन्न होतो याचं यथार्थ वर्णन केवळ ह्या 2 ओळीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. कसं? तर नेहमी विषयाचे चिंतन करणे म्हणजे नेहमी क्षणोक्षणी एखाद्या विषयाचाच विचार करणं. हे कसे? तर नुसतेच आपण एक उदाहरण घेतो आहोत आता. कल्पना करूया आपण की एक नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यांनी, इतर जोडपं होतं, त्यांनी कमीत कमी विचार करून पहिल्याच वर्षी आपल्याला मुलगाच व्हावा ह्या विषयाचं चिंतन केलं बरं का. अगदी अंतर्गत मनापासून. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? बॉटम ऑफ द हार्ट. तर त्यांना निश्चित मुलगा होईल हे शास्त्रच आहे. वेदातही याला संकल्प सिद्धी असे म्हणतात. पण मुलगा होण्यासाठी इतर अनेक गोष्टींची गरज आहे, हे आपणास अजिबात विसरून चालणार नाही. सर्वसाधारणपणे संतान होण्यासाठी खालील बाबींची गरज असते. आता आपल्या मनामध्ये विचारेल, ह्या गोष्टी आम्हाला माहित नाही का? परंतु ह्या उदाहरणासाठी गरजेचे आहेत, म्हणून मी आपल्याला अत्यंत कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करतो. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची निरोगी राहण्याची क्षमता, त्यांची मानसिक, शारीरिक, भावनिक एकत्रीकरण हा महत्वाचा मुद्दा. काही किरकोळ आजारपण, त्याचे उपचार, गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा सुमारे 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर बाळाचे, आईचे सर्वांगीण आरोग्य योग्य राहणं आणि सुखरूप बाळंतपण होणं, परमेश्वराची कृपा या ठिकाणी महत्वाची. माझा मुलगा झाला, त्यांचा संकल्प सिद्धीस गेला, ही झाली फलश्रुती. या श्लोकामध्ये फलश्रुती झाली नाही तर काय आपण करणार आहोत याचा अभ्यास आपण करतो आहोत. आता पहिल्या उदाहरणामध्ये काय झालं की त्यांना मुलगा झाला, आणि मुलगा नाही झाला मग मुलगी झाली. बहुतेक सर्वांना वाईट वाटेल, काहींना मात्र निश्चित आनंद होईल. बरोबर, हा भाग वेगळा. पण संकल्प पूर्ती झाली, पण थोडी कमी झाली. वर्षात अपत्यच झाले नाही तर आपण कल्पना करतोय या सगळ्या गोष्टीची. राग माणसाला का येतो याचं मूळ आपण शोधतो आहोत. आजी आजोबा, सासू सासरे काळजीत, कारण समजले तर बरं निवांत. कसं काय? चर्चा झाली. सुसंवाद हा खूप महत्वाचा असतो. आपला आपल्या मनाशी, आपला आपल्या पत्नीशी, आपला आपल्या मुलांशी, आपला आपल्या मित्राशी, आपल्या आपल्या स्टाफशी वगैरे वगैरे. मग आता काय काय चर्चेमध्ये काय निघालं? आम्ही 3 वर्ष मूल होऊ देणार नाही. कारण नंबर 1. दुसरं कारण, आईचं वजन जास्त आहे, वजन नॉर्मल आल्यावर बघू. व्यवहारातलं उदाहरण आहे म्हणून बोलतो आपण हे. आम्हाला मूल 5 वर्षांनी हवे. काळजी वाढली आईबापांची. आम्हाला मुलंच नको. दोघांनी ठरवलं तर बरं, नाहीतर एकाचा होकार आणि एकाचा नकार, परत काळजी. अगोदर एक मोठे घर, मग मुलं, वेगळी काळजी. दोघांपैकी एकामध्ये शारीरिक अपूर्णता, जास्त काळजी. अशा अनेक कारणाने फलश्रुती नाही, फळ नाही. मग हळूहळू आसक्ती पूर्ण न झाल्यामुळे दुःख व्हायला लागतं. मग त्याची परिणिती हळूहळू रागात होते, रागाचं रूपांतर क्रोधात होते, आणि मग पुढे कोणते अनर्थ होतात ते भगवंतच आपल्याला सांगणार आहे. राग निर्माण होण्याचं मूळ कारण म्हणजे इंद्रियाकडून विषयांची होणारी मागणी. वरील उदाहरणात मनाने इंद्रियांना सांगितलेले कर्म, मनाने कोणाला सांगितलं? इंद्रियांना सांगितलेले कर्म हे आहे. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण बघू. राग का येतो? जगात काही देशांना इतर देशाची भूमी घेण्याची आसक्ती पूर्ण नाही झाली म्हणून युद्ध म्हणजे मानवाची हानी, संपत्तीची हानी, घरदारांची हानी. केवळ एका आसक्तीची ही किमया. गीता 5,500 वर्षावरून जुनी आहे, पण ती आजही नवीन असल्यासारखी भासते. त्याचं कारण हे बरं,
दुसरं काही कारण नाही की गीता आपल्याला नित्य नवीन का वाटते. रागाचा हा नियम त्रिकालाबाधित सत्य आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनात आपण नीट विवेकपूर्ण विचार केला की आपण का रागवतो, हे त्रयस्थ वृत्तीने निरीक्षण करणं यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. आपण काय शिकतो आता? राग काय येतो आणि आत्मज्ञान कशाला म्हणतात. अजून एक छोटस उदाहरण. मुलाला परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून रागाने मारणारे पालक हे अपेक्षापूर्ती न झाल्याचेच परिणाम. इतके कशाला, कित्येक वर्ष सुखाचे संसार करणारे जोडपे, मुलं बाळ, नोकरी, मुलांचे लग्न होऊन नातू पंतू होऊन सुद्धा दररोज रागाने नवरा बायको का भांडतात? सगळेजण बरं का, त्याला कोणीच अपवाद नाही, मी सुद्धा नाही. याचं एकमेव कारण म्हणजे अपेक्षाभंग. नवऱ्याने असं वागावं पण तो वागत नाही म्हणून बायको नाराज. नाराजीचं मोठं भांडण, मग रागाचं मोठं भावंड. नाराजीचं भावंड कोण आहे? मोठं भावंड आहे राग आहे बरं का. आणि रागाचं मोठं भावंड कुठलं आहे? भावंड म्हणजे भाऊ, क्रोध. आणि क्रोधाचं रूपांतर कशात हेही भगवंत आपल्याला सांगणार आहे. असा एकही विषय नाही की जो श्रीमद भगवद्गीतेत आलेला नाही. अर्थात जगातील असा कोणताही विषय नाही. असं मी म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये काय काय विचार आले ते मला समजले. आपणास प्रश्न पडेल की हायड्रोजन बॉम्ब कसा करतात हे गीतेत कुठे लिहिलंय? लॅपटॉपची माहिती गीतेत कुठं आहे? बिझनेस कसा वाढवावा हे गीतेत कुठं आहे? पिझ्झा कसा तयार करावा हे गीतेत कुठं आहे? नवरा रागीट आहे त्याला कसे सुधरवू हे कुठे गीतेत आहे? बायको नवऱ्याला सारखं डॉमिनेट करते, तिला कसं सुधरवू हे गीतेत कुठे आहे? मुलगा नवरा व्यसनाधीन आहे, त्याचं व्यसन कसं सोडवू हे कुठे गीतेत आहे? शांत झोप लागत नाही, त्यासाठी गीतेमधला कोणता श्लोक आहे हो? या सगळ्यांची व आपणाला पडलेल्या सर्व प्रश्नांची सगळी उत्तरं आपण ऐकत असलेल्या श्रीमद भगवद्गीतेतच आहे. निश्चितपणे. अहो काय बोलता, आम्हाला काय मूर्ख समजता काय तुम्ही? आम्ही किती यशस्वी आहोत. माझ्या सुद्धा मनात हा विचार येतो, का नाही येणार? येतोच. आम्हाला घरदार आहे, सुविद्य पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, भरपूर पैसे आहे, सगळं सुख आमच्याकडे आहे. आम्ही फक्त भगवद्गीतेचे नाव ऐकले होते लहानपणापासून. मग हे सगळं भगवद्गीतेनेच केलं असं कशावरून? ते काय आम्हाला भगवद्गीतेचं श्रेय का देता तुम्ही भगवद्गीतेला? झालं का आपल्या शंका? आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे या एका उत्तरात आपले सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्वरित मिळतील. बरं कसं काय? ऐका मग. सावधान. आता पुन्हा कल्पना करूया आपण. डोळ्यासमोर एक मोठे मेडिकल दुकान आणा. तेथे साध्या सर्दी पडशापासून ते कॅन्सर सारख्या दुर्धर रोगापर्यंत सर्व औषधे ठेवलेली असतात, बरोबर? आता पुढे, पण मेडिकल दुकानदार कधी आजारीच पडत नाही का? किंवा तो मनाने सर्व रोगांचे औषधं घेऊ शकतो का? नाही. तर तो घेऊ शकत नाही, कारण त्याला डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. अगदी तसेच ब्रह्मांडाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सर्वार्थाने एका श्रीमद भगवद्गीतेत दिलेली आहेतच. फक्त त्यासाठी डॉक्टर प्रमाणे एखाद्या गुरूंची आवश्यकता असते. आता तुमच्या मनात काय आलं हे मला समजलं, मी बोलतो आता. आपल्या मनात आले की आता गीतेचा अभ्यास करणारा व सांगणारा गुरुच आहे. थांबा, हाही एक गोड गैरसमज आहे आपला. तुम्ही ज्या अत्यंत छोट्या काजव्याकडून श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासाचा ग्रहपाठ ऐकता, तो फक्त काही दिवस अगोदरच भगवद्गीतेचा अभ्यास करत आहे. बरं, तो तर गुरु अजिबात नाही, पण परमेश्वर कृपेने गुरुचा अभ्यास करणारा,
गीतेचा अभ्यास करणारा आहे. ही तर सुरुवात आहे. गीतेबद्दल काही ऐकायचं, ते सगळ्यांचं भाग्य आपणा सर्वांना मिळालं, हे याचं कारण आपल्याला कित्येक जन्माचं पुण्यच आहे. हे वारंवार ऐकलं की आपल्या सर्वांचं माझ्यासहित भाग्य फळफळणार हे निश्चित. आंब्याच्या झाडाला कधी आंबट चिंचा लागतील का हो? नाही ना. अगदी तसेच भगवद्गीतेच्या श्लोकाचा उच्चार आपल्या कानावर पडला, अर्थ समजून घेतला, तर आपल्या जीवनाची सर्वांगीण प्रगती झालीच म्हणून समजा. अशी बरीच उदाहरणे या जगात आहे. आपण आज फक्त इस्कॉन हा शब्द मी वापरतो वगैरे, याचा सविस्तर अभ्यास आपण नंतर बघणार आहोत. सावधान. या 62व्या श्लोकाचा पराशर्म घेताना विषयाचे चिंतन करू नये, त्यामुळे आसक्ती आणि लालसा निर्माण होते. ती कामना म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्याला राग येतो व त्या रागाचे रूपांतर क्रोधात होते. त्यामुळे पुढे काय होते हे आपण आता पुढील श्लोकामध्ये बघणार आहोत. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचे लक्ष फक्त आपल्या इच्छापूर्तीकडे असते. म्हणून म्हणतात कामातुराणाम भयम न लज्जा. त्याला भीती नसते आणि लाजही नसते. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यास मात्र त्याला राग येतो. आता पुढील श्लोकामध्ये सांगितलंय की राग आल्यावर काय होतं, तर ते आपल्याला आता ऐकायचं आहे. क्रोधात भवति सम्मोहास, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. पुन्हा एकदा. क्रोधात् भवति सम्मोहास्, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. याचा सरळ अर्थ, रागामुळे मनामध्ये मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. अविचार म्हणजे विचार न करणं, आणि अविचाराने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाला रे झाला की माणसाचं अधःपतन ठरलेलं. हे कसे एकमेकाशी जोडलेले आहेत ते आपण बघणार आहोत. की माणसाला नुसता राग जरी आला तरी त्याचा क्रम कसा होतो ते आपण बघणार आहोत. सततचे चिंतन करणाऱ्या मनुष्याचा अधःपात कसा व कोणत्या क्रमाने होतो ते ह्या श्लोकामध्ये आपण बघितलं. विषयाचं चिंतन पहिला मुद्दा. आसक्ती, मग आपण उदाहरण काहीही घेऊ शकता, त्याच्याबद्दल आज जास्त बोलायला नको. आपण साधं समोसा किंवा जिलबी मला आवडते आणि मग पुढे काय होतं त्याच्याबद्दलचं विवेचन करण्याची गरज नाही. आपण सगळे सुज्ञ आहात. त्याच्याबद्दल मी फक्त त्यांचे नाव घेतो. विषयाचं चिंतन, त्यानंतर होते आसक्ती, मला पाहिजे, त्याच्यानंतर होती अभिलाषा, किंवा ती मिळाली की मी किती आनंदी होईल असं मनाला वाटायला लागतं. नाही मिळाल्यावर क्रोध, बघ मला क्रोध निर्माण होईल. क्रोध झाला की काय होईल, अविवेक निर्माण होईल. अविवेक म्हणजे काय, डोकं बंद. मग नंतर लक्षातच राहत नाही मी काय करतोय काय नाही ते. स्मृतिभ्रंश होऊन जातो, आणि स्मृतिभ्रंश झाला की माणूस कसाही वाटतो. त्याला आपण वेडा म्हणतो वेगळ्या भाषेत. आणि स्फूर्तिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश ठरलेला. मग पूर्णतः अधःपात असा क्रम आहे. म्हणजे काय, पुन्हा एकदा धावत. चिंतन, आसक्ती, अभिलाषा, क्रोध, अविवेक, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि पूर्णतः अधःपतन असा हा क्रम आहे. थिंगी किती असती, आग लावायची काडी एवढी काडी असते, पण जाळून काहीही टाकू शकते. त्याप्रमाणे हा क्रम आपल्याला भगवंतांनी सांगितलेला आहे या श्लोकामध्ये.
चिंतनाचे विषय करता करता त्या विषयीची आसक्ती आपल्याला निर्माण होतं आणि ती विषय मिळवण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करतो. प्रयत्नांनी एक विषय प्राप्त झाला की मग अजून मिळालं पाहिजे. तुमचं आमचं सगळ्यांचं सारखंच हो, तुमचं आमचं सेम. एवढा बॅलन्स झाला, 1 कोटी झाला, अजून 2 कोटी कसे होतील, वगैरे वगैरे. त्याबद्दल नको बोलायला, आपण मूळ अर्थ बघूया. प्रयत्नांनी एक एक विषय प्राप्त झाला की अधिकाधिक विषय मिळवण्याची अभिलाषा निर्माण होते. मग तो विषय मिळाला नाही की क्रोध निर्माण होतो. आणि एकदा का क्रोधाचं वारं अंगात आलं की सारासार विवेक बुद्धी नष्ट होते. मग विवेकाच्या विरुद्ध अविवेक निर्माण होतो. अविवेकाने स्मृतीभ्रंश होतो. आणि क्रोधाच्या भरामध्ये चांगलं काय वाईट काय याची सुद्धा आठवण राहत नाही. त्यामुळे शेवटी बुद्धिनाश आणि अधःपतन हे आपण 2दा-3दा का घेतोय? कुठलंही उदाहरण घ्या. कोण्या एका गावामध्ये हॉर्न जास्त वाजवला ट्रॅफिकमध्ये तर थंड डोक्याच्या, म्हणजे खरा थंड का खोटा थंड ते तुम्ही ठरवा, एक माणूस आला मागून आणि मी इतक्या वेळ हॉर्न वाजवतोय हा समोरचा हलत नाहीये म्हणून तो थंड डोक्याने आला आणि त्यांनी त्या पिस्तुलानी समोरच्या माणसांनी साईड दिली नाही म्हणून त्याला गोळी घातली. असे अनेक उदाहरणं आहेत. रागाच्या भरामध्ये पतीचा खून करणं, पत्नीचा खून करणं, वगैरे वगैरे. आपण त्याच्यात जास्त नको जायला. फक्त आपण लक्षात असं ठेवायचं आहे की राग का येतो? आसक्ती ठेवल्यामुळे राग येतो. आणि कुठल्याही, बरं का, हा नियम सगळीकडे लागू आहे. सत्यमेव जयते हे जसं आहे तसं लोभाने राग येतो. शंकराचार्य पुरुष या शब्दाचा अर्थ सामान्य मनुष्य असा करतात. तर रामानुजाचार्य असं म्हणतात की पुरुष म्हणजे विषय शक्तीचा नाश केलेला नाही व परमेश्वराकडेही मन त्याचं वळवलेलं नाही असा मनुष्य. पुरुष म्हणजे निस्संग झालेला मनुष्य मानला आहे कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. ज्ञानदेव यावर विवेचन करताना म्हणतात की विषय चिंतनाने निस्संग झालेल्या मनुष्याच्या मनातही विषयासक्ती गुपचूप येऊन चिटकते. सामान्य मनुष्य हा नेहमी विषय चिंतनातच मग्न असतो. त्याचं पतन झालं त्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. एक साहजिक आहे, संसारिक माणूस हा असा असू शकतो. पण निसंग मनुष्य म्हणजे मी ब्रह्मचारी आहे, मी संन्यासी आहे, मी यो आहे, मी तो आहे, असा मनुष्य जर विषयाचं चिंतन करत असेल तर त्याला आसक्ती निर्माण होईल. आणि मग आपण तो क्रम बघितला आता बऱ्याच वेळेस, काम, क्रोध, अविवेक, अविवेक, वगैरे वगैरे. मग आता याच्यासाठी उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं की सोसाट्याच्या वाऱ्याने जसा दिवा भिजून जातो त्याप्रमाणे अविवेकपणामुळे स्मृती नाश पावते. विदिन नो सेकंद आपण म्हणतो मराठीत, त्याप्रमाणे काहीही वेळ न लागता आपली स्मृती जी आहे ती नष्ट होते. अविवेक हा सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे आहे, त्यामुळे त्याच्या पुढे काही चालत नाही. दुसरी उपमा दिली आहे रात्रीची. सूर्य मावळायला लागला की रात्र सूर्याचे तेज ग्रासून टाकते आणि अविवेक स्मृतीनाश होते. आणि स्मृती ही सूर्याप्रमाणे व अविवेक हा रात्रीप्रमाणे आहे. पण अशा सूर्यासारख्या तेजस्वी स्फूर्तीला सुद्धा अविवेक ग्रासून टाकतो. सूर्य मावळला, रात्रीचा अंधार पसरला की सर्वत्र अज्ञानाचंच आवरण पडतं. आणि स्फूर्ती सूर्य मावळला की तसेच मनुष्य अज्ञान अंधकारामध्ये बुडून जातो आणि बुद्धी ही व्याकुळ होते. व्याकुळ कोण होतो हो? जीव व्याकुळ होतो, तहानेने व्याकुळ होतो.
वासराला जेव्हा आपण गायीपासून ओढतो त्यावेळेस त्याचा जीव व्याकुळ होतो. स्मृती ही कोणाची देण आहे? भगवंताची विभूती आहे. भगवंतांनी असं म्हटलंय की मनुष्य जेव्हा झोपेतून जागा होतो प्रथम त्याची स्फूर्ती जागृत होते. स्मृती, मी कोण आहे, मी कुठे आहे, काल काय घडले होते, या सगळ्या गोष्टी त्याला अल्प प्रमाणामध्ये आठवतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे मी बसमध्ये आहे, मला डुलकी लागली होती, मी ट्रेनमध्ये आहे, किंवा मी माझ्या घरीच आहे, किंवा मी मित्राकडे आहे, किंवा मी प्रवासात आहे. पुन्हा त्याचे सर्व व्यवहार नंतर काही क्षणामध्ये पूर्ववत सुरू होतात. ही स्फूर्तीच जर त्याला झाली नाही तर त्याचे जीवन त्याच्या जीवनामध्ये आणि इतरांनाही असह्य होऊन जाईल. तसेच आता हा खूप मोठा विषय आहे, पण आपण त्याचा फक्त जाता जाता उल्लेख करणार आहोत. तो असा की प्रत्येक जीवाला गर्भात असताना सोहमचे स्मरण असते. मी कोण आहे हे आपल्याला 9 महिने 9 दिवस समजतं. आणि जन्म झाल्याबरोबर पहिला श्वास घेतला की आपण ते विसरतो. अहम ब्रह्मास्मी विसरतो आणि आपल्याला काय वाटतं? कोहम कोहम म्हणून सुरू करतो आपण. मी कोण, मी कोण म्हणून आपण रडायला लागतो. याला याला शून्यागार वृत्ती असं म्हणतात. शून्यागार वृत्ती याला असं म्हणतात. समर्थ म्हणतात, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेणे सुखची मानिले श्रीराम. समर्थांनी सांगितलंय आपल्या घरामध्ये 3 ग्रंथ निश्चित पाहिजे नेहमी. कोणते? दासबोध, श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. एवढे 3 ग्रंथ घेतले आणि एखादा मार्गदर्शक बऱ्यापैकी एकदा सुरुवात केली की आपोआप मार्गदर्शक मिळतात बरं का. काही बालवाडीतले मिळतात, काही कॉलेजमधले मिळतात, काही PhD झालेले मिळतात. त्याला तो वेळ लागतो, हे पण आहे, पण मिळतात म्हणजे मिळतात. सोन्याचं कसं आहे की सोन्याला कुठलाही अलंकार तुम्ही करू शकता, पण ते सोनं जे आहे ते मूळ तत्वातच राहतं. तशाच प्रमाणे श्रीमद भगवद्गीता मूळ तत्वातच राहतं. काही 22 कॅरेट असतं, काही 19 कॅरेट असतं. तशा पद्धतीने आपण गीतेचा अभ्यास मात्र करायचा जरूर. जीव गर्भवासातले दुःख विसरतो, सोहम स्मरणही विसरतो व कोहम म्हणू लागतो. ही विस्मृतीच त्याला दिवदशेला बांधून घालते. आणि पुढे समर्थांनी म्हटलंय, सिद्धस्तात्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे श्रीराम. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधीची विसरो नये श्रीराम. समर्थ म्हणतात की वास्तविक आत्मज्ञान हे स्वयंसिद्धच आहे हो, पण त्याचं विस्मरण झाल्यामुळे मी देह आहे असा अभिमान निर्माण होतो आणि त्यामुळे संदेह होतो की मी आत्मा आहे की नाही. पण आपण कधीही हे विसरायचं नाही की मी अत्यंत पवित्र असा आत्मा आहे. काही दिवसासाठी, काही वर्षासाठी मी इथं आहे, नंतर मी माझ्या मुक्कामाला माझ्या कर्माप्रमाणे जाणार आहे. आज आपण बघितलं राग कसा येतो आणि राग आल्यानंतर पुढे काय काय होतं याचं पुढचं सविस्तर वर्णन, स्थितप्रज्ञ कसा असतो यामध्ये या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत आपल्याला स्वतःमध्येच सुधारणा करण्यासाठी अत्यंत चांगली जो मार्गदर्शन आहे ते मिळणार आहे. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु.
इदन्न मम शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.